मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर राज्य स्तरापर्यंत पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधन संपत्तीच्या स्रोताचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागाला 9,060 कोटी रुपये 60,45 लाख रुपये, वित्त विभागाला 208 कोटी रुपये, महसूल आणि वन विभागाला 2,981 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे। महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गड किल्ले, घनदाट वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला आहे। पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आले असून येत्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्राला 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील अध्यक्ष महोदय आखण्यात येत आहे।